लोकसभेत तर निवडून येऊच शकत नाही. मग मागच्या दारातनं पुन्हा तटकरे राज्यसभेत जायचा प्रयत्न करतील. मोदींनी सांगायला पाहिजे गेट आउट, मला घराणेशाही चालणार नाही. पालकमंत्री विंत्री असेल तर तू पालक आणि तुझी मुलगी घरी काय ते करा, इकडे माझ्या पक्षात स्थान नाही. करा ना, काढा घराणेशाही बाहेर. पण काहीतरी फसवत जायचं, झुलवत जायचं, ते दिवस गेले. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आलो होतो ते कडवट राष्ट्रीय हिंदुत्वासाठी. कारण आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचं की हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. जो या देशाला आपला मानतो तो जातपात धर्माने कोणी असला तरी आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. मग भाजपने सांगावं भाजपचं हिंदुत्व काय. आणि म्हणून आजपासून मी रायगडमध्ये या छोट्या मोठ्या सभांना सुरुवात केलेली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये मी पेणमध्ये आलो नाही तरी तुमची मतं आणि तुम्ही इकडनं लीड देणार आहात की नाही, नक्की जरा हात वर करून सांगा ना. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की घराघरामध्ये जाऊन गाव वाड्या वस्ते पाडे, अगदी चहाची टपरी असेल, सलून असेल, एसटी स्टँड असेल, रिक्षा स्टँड असेल, संपूर्ण गेल्या 10 वर्षातल्या मोदींच्या थापा या लोकांना सांगा, या सांगा. कारण प्रचंड खर्च होतो जाहिरातीवरती. मग पेट्रोल पंपावरती जाहिरात लागते आणि त्याच्यावरती पंतप्रधानांचा फोटो असतो. एवढे देशातल्या एवढ्या कोटी महिलांना मिळाली उज्ज्वला योजना आणि एका महिलेचा फोटो असतो. आपण म्हणतो अरे पंतप्रधानांचा फोटो म्हणजे जाहिरात खरी असणार. पण त्याच पंतप्रधानांच्या फोटोना पेट्रोलची दरवाढ नाही दिसत. पेट्रोल पंपावरती फोटो असला तरी तो फोटो दरवाढ नाही बघत. आणि प्रत्यक्ष बघितल्यानंतर कळतं आपल्याला. असं वाटतं की आपल्या गावामध्ये योजना नसेल मिळाली. आता इकडे सगळ्या महिला आहेत, वेगवेगळ्या गावातनं आला असाल, तुमच्या प्रत्येकी जणीने एकमेकीमध्ये बोला की तुम्ही राहता त्या वस्तीमध्ये खरंच गरीब महिलांना किती उज्ज्वला योजना मिळालेली आहे, किती गॅस सिलेंडर मिळाले. पण तुमचा गैरसमज असा होतो, तुम्हाला असं वाटतं माझ्या गावात नाही बाजूच्या गावात मिळालं असेल, बाजूच्या गावकऱ्याला वाटतं माझ्या गावात नाही त्या गावात मिळालं असेल. कारण कोणी एकमेकात बोलत नाही, कोणीच बोलत नाही. आपण त्या सगळ्या जाहिरातीचे बळी ठरतो. म्हणून हा संवाद जो आहे, जनसंवाद माझा नाही, जनसंवाद जनतेने एकमेकात केला पाहिजे की काय मिळालं आणि काय नाही मिळालं. होऊन जाऊ दे चर्चा. मग चाय पे चर्चा करा, ढोकळे पे चर्चा करा, फाफडे पर चर्चा करा, नाही तर आणखीन कशावर करा, पण चर्चा होऊ द्या आणि खरं काय आहे ते जनतेसमोर येऊ द्या. ठीक आहे, बोलायला लागलं तर बरंच बोलता येईल, पण आणखीन 2 सभा आहेत, आणखीन 3 सभा उद्या आहेत. हेच साधारणतः विषय. आणि सत्य जे आहे ते सत्य जनतेसमोर आणणं ही जबाबदारी ही आता तुमची आहे. आणि हे सत्य जर तुम्ही जनतेसमोर आणलं तर मला खात्री आहे की केवळ पेणमध्येच नव्हे तर रायगडमध्ये सुद्धा मी एक देखील सभा नाही घेतली तरी आपला खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. असो, तुम्ही ज्या उत्साहात आलेला आहात, उन्हामध्ये आलेला आहात, सुट्टी नसताना आलेला आहात, ही खरी जनता, ही सगळी जागरूक जनता आहे. ही भाड्याने आणलेली माणसं नाहीत, अजिबात नाही. आणि याच ताकदीवरती आपण सगळेजण हुकुमशाहीच्या विरुद्ध लढायला उभे राहिलेलो आहोत. आणि ज्या वेळेला जनता एकवटते तेव्हा हुकुमशाह किती बलाढ्य असला तरी त्याला मातीत गाडल्याशिवाय राहत नाही. हा इतिहास आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती माझ्या या पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडपासून होईल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, सत्ताधाऱ्यांची घराणेशाही यासह विविध विषयांवर भाष्य केलं आणि इथून पुढच्या 2 दिवसात जे सत्य आहे तेच बोलणार, पुन्हा पुन्हा बोलणार. गद्दारी करणारी घराणेशाही रायगडमध्ये आहे आणि त्याचाही त्यांनी उल्लेख केला. अर्थात रामदास कदम आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांचा रोख होता. केंद्र सरकार फक्त आश्वासनं देतं, त्या आश्वासनांची पूर्तता करत नाही असं म्हणतानाच उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना प्रश्न केला की तुम्हाला केंद्राच्या कोणत्या योजनांचा लाभ झाला. उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एकूण 6 विधानसभा मतदारसंघ इथे आहेत आणि या सगळ्या ठिकाणी
उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत. एकूण 6 सभा उद्धव ठाकरे यांच्या रायगड जिल्ह्यात असणार आहेत. इंडिया आघाडीच्या करता एकत्रित येऊन आपण सगळ्यांनी लढूयात आणि आश्वासनं देणारं